आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सेक्शन 80 ऑफ IPC. तर काय सांगतो आहे सेक्शन 80? जनरल एक्सेप्शनमध्ये येणार आहे चॅप्टर 4 ऑफ IPCच्या. तर सेक्शन 76 टू सेक्शन 106 कवर हो. ॲक्सिडेंट इन डुईंग अ लॉफुल ॲक्ट. लॉफुल ॲक्ट करताना जो काही ॲक्सिडेंट झालेला असतो तर त्यामध्ये कुठलाही अपराध नाही असं हे एक्सेप्शन आहे सेक्शन 80मध्ये दिलेलं. तर काय बघू बॅरेची लँग्वेज. नथिंग इज अन ऑफेन्स विच इज डन बाय ॲक्सिडेंट ऑर मिसफॉर्च्यून अँड विदाउट एनी क्रिमिनल इंटेन्शन ऑर नॉलेज इन द डुईंग ऑफ अ लॉफुल ॲक्ट इन लॉफुल मॅनर बाय लॉफुल मीन्स अँड विथ प्रॉपर केअर अँड कॉशन्स. तर असं कार्य जे काही तुम्ही केलेलं आहे की त्यामुळे एक ॲक्सिडेंट झालेला आहे किंवा एक मिसफॉर्च्यून घडलेला आहे, एक दुर्भाग्य, मिसफॉर्च्यून म्हणजे दुर्भाग्य म्हटलं जाईल, दुर्भाग्यवश दोघांना नुकसान झालेलं. ॲक्सिडेंटमध्ये एकाला नुकसान होतो आणि मिसफॉर्च्यूनमध्ये दोघांनासुद्धा नुकसान होतो. ठीक आहे. तर असं काही कार्य झालं ज्यामधून असा अपघात झालेला आहे आणि दुर्भाग्य घडलेलं आहे ज्यामुळे दोघांना नुकसान झालेलं आहे किंवा एका व्यक्तीला नुकसान झालेलं आहे. पण ते कार्य करताना ते कसं कार्य असायला पाहिजे? विदाऊट एनी क्रिमिनल इंटेन्शन. तुमच्या मनामध्ये काहीच असं क्रिमिनल इंटेन्शन नव्हतं की दुसऱ्याला नुकसान पोहोचायचं, असं काहीच एक तुमचा इरादा नव्हता, आशय नव्हता. आणि नॉलेज नॉलेज इन द डुईंग ऑफ अ लॉफुल ॲक्ट इन अ लॉफुल मॅनर. ते तुम्ही कार्य करत आहात, एक विधीपूर्वक कार्य करत आहात, कायदेशीर काम करत आहात आणि विथ प्रॉपर केअर अँड कॉशन्स. पूर्ण काळजीपूर्वक ते काम करत आहात. आणि असं काम करताना एखादा ॲक्सिडेंट झालेला आहे किंवा मिसफॉर्च्यून झालेलं आहे ज्यामुळे दुसऱ्याला नुकसान झालेलं आहे, तर असं केलेलं कार्य अपराध मानल्या जाणार नाही. त्यामध्ये तुम्हाला सेक्शन 80च्या अंतर्गत तुम्हाला एक्झेम्पशन मिळण्यात येणार. ठीक आहे. एक्सेप्शन आहे हे. आणि तुम्ही त्या कार्यासाठी कसल्याच प्रकारे अपराधी मानल्या जाणार नाही तुम्हाला, असं सेक्शन 80 म्हणतो. ठीक आहे. तर त्याची तुम्हाला एक सेक्शन 80चं तुम्ही सहारा घेऊन तुम्ही त्या घडलेल्या अपराधातून मुक्त होऊ शकता आणि बरी होऊ शकता. ठीक आहे. तर आता याचं बघू आपण एक्झाम्पल इलिस्ट्रेशन बघू की ए हा व्यक्ती आहे, तो काम करत असतो. ए हा व्यक्ती आहे जो लाकूड तोडा असतो, त्याच्याकडे कुऱ्हाड असते. ठीक आहे. तो अशा जंगलात जातो लाकूड तोडायला. आजूबाजूला बघतो कोणीच नाही आहे आणि तो लाकूड तोडायला सुरुवात करतो. ठीक आहे. तर काय होते, लाकूड तोडत असताना काय होते की त्याचं जे कुऱ्हाडीचं जे टोकदार असतं ना समोर, तर तो लोखंडाचं एकदम असं उडून जातो आणि एका माणसाच्या डोक्यावर पडतो आणि तो माणूस तिथेच मरतो. की त्याने आधी बघितलेलं होतं तिथून कोणीच येत जात नव्हतं, पण तो माणूस एकदम अचानकपणे तिथे आला आणि ॲक्सिडेंटली ते कुऱ्हाडीचं हेड उडून त्याच्या डोक्यावर पडतो आणि तो मरून जातो. तर हिअर इफ देअर वॉज नो वॉन्ट अ प्रॉपर कॉशन. तर अगर ह्या ठिकाणी जर ए ह्या व्यक्तीने जर काळजीपूर्वक काम नसतं केलं आणि निग्लिजंटली काम केलं असतं तर तो लायबल झाला असता त्या गोष्टीसाठी. पण त्याने सगळं व्यवस्थित बघून, इकडे तिकडे बघून आणि लॉफुल मॅनरमध्ये तो आपलं काम करत होता, विदाऊट एनी क्रिमिनल इंटेन्शन, विथ प्रॉपर केअर अँड कॉशन. तर त्याच्यासाठी तो ह्या झालेल्या ह्या झालेल्या कार्यासाठी जे काही त्या व्यक्तीला, जो व्यक्ती मरण पावलेला आहे त्या व्यक्तीच्या मृत्यूसाठी ए हा लायबल असणार नाही. ए हिज ॲक्ट इज एक्सक्युजेबल अँड नॉट ॲन ऑफेन्स. तर अशा प्रकारे सेक्शन 80चं एक्झेम्पशन मिळणार आणि सेक्शन 80चं त्याला प्रोटेक्शन मिळणार आणि
ए हा कुठल्याच अपघातासाठी लायबल राहणार नाही. तर एक केस आहे अशीच, जोगेश्वर व्हर्सेस एम्परर. या केसमध्ये काय झालं होतं की जो आरोपी आहे तो म्हणजे जोगेश्वर आणि एम्पररमध्ये भांडणं होत होते आणि मारामारी सुरू होती. तर त्याच्यामध्ये जोगेश्वरची जी वाईफ आहे ती आली मध्ये सोडवायला, म्हणजे वाचवायला आली जोगेश्वरला. पण तिच्या हाती एक छोटंसं बाळ होतं. तर तो आरोपी जो होता मारत असताना त्याची बायको मदत आली जोगेश्वरची. तर त्याच्या बायकोच्या हाती असलेल्या बाळाला जो आरोपी आहे त्याचा एक घुसा लागला, म्हणजे एक फाईट करताना लागला त्याच्या डोक्याला मार. बाळ तिथेच ठार झालं, जाग्यावरच मरण पावलं. तर त्याच्यासाठी आरोपीने सेक्शन 80चं प्रोटेक्शन मागितला. एक सेक्शन 80च्या अंतर्गत त्यांनी असं म्हटलं की हे ॲक्सिडेंटली झालेलं आहे, मिसफॉर्च्यून झालेलं आहे, मी हे मुद्दाम केलेलं नाही. तर त्याला याचं प्रोटेक्शन नाही मिळालं आणि त्याला अटेम्प्ट टू मर्डरसाठी कन्व्हिक्ट करण्यात आलं. तर अशा प्रकारे झालेलं आहे. कारण की हे जे कार्य करत होता आरोपी जोगेश्वर वर्सेस एम्परर या केसमध्ये, तो लॉफुल मॅनरमध्ये नव्हता करत, ते एक इलिगल ॲक्ट करत होता, मारामारी करत होता. तर त्याला ह्या सेक्शन 80चं प्रोटेक्शन मिळालं नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ॲक्सिडेंट इन डुईंग लॉफुल ॲक्ट, जर असं लॉफुल ॲक्ट करताना विथ प्रॉपर अँड कॉशन अँड विदाऊट क्रिमिनल इंटेन्शन असं कार्य करताना जर ॲक्सिडेंट झालेला असेल, मिसफॉर्च्यून झालेला असेल, तर त्याला अपराध मानला जाणार नाही असं सेक्शन 80 मानतो. तर कसा वाटला व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.